नमो नमो शंकर सोमनाथ शंकर जय शंभो हे शिवाय नमो नमो शंकर सोमनाथ शंकर सुप्रदेव हे महेश्वर। राशीनुसार श्रावण महिन्यात करा हाच मंत्र, ज्याने होईल इच्छा पूर्ण। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि 3 सप्टेंबर 2024 पर्यंत श्रावण महिना असणार आहे। यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे, कारण 4 ऐवजी 5 सोमवार येत आहेत। म्हणजेच ऑगस्ट 5, 12, 19, 26 आणि 3 सप्टेंबर या दिवशी श्रावण सोमवार असणार आहे। पावसाळा सुरू होताच महादेवाच्या मंदिरात शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागते। शास्त्रात असे म्हटले आहे की भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावणापेक्षा दुसरा कोणता चांगला महिना असू शकत नाही। त्याचबरोबर शिवपुराणात असे काही मंत्र सांगण्यात आले आहेत, ज्याचा जप केल्याने श्रावण महिन्यात भोलेनाथाच्या आशीर्वादाचा वर्षाव सुरू होतो। या मंत्रांचा राशीनुसार जप केल्यास महादेवाला प्रसन्न करणे अगदी सोपे आहे। कोणत्या राशीनुसार कोणते आहे शिवाचे ते मंत्र जाणून घेऊया या व्हिडिओ मधून। मित्रमैत्रिणींनो, त्याआधी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि आपल्याला ते उपाय करता येतील। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्यालाही पुण्य लाभेल। आपल्या कोणत्या मित्रमैत्रिणींची जी राशी असेल त्याप्रमाणे त्यांनाही ते उपाय करता येतील। चला पाहूया कोणत्या राशीचा कोणता आहे मंत्र आणि दान। नमो नमो शंकर सोमनाथ शंकर जय शंभो हे शिवाय नमो नमो शंकर सोमनाथ शंकर सुप्रदेव हे महेश्वर। मेष राशी। मेष राशीचा मंत्र शिवाला प्रसन्न करण्यासाठी आहे, तो म्हणजे ओम नमः शिवाय। या मंत्राचा जप प्रभावी आहे। मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी या मंत्राचा जप सुरू करावा आणि शिवाची पूजा करावी। या राशीच्या लोकांनी शिवाला पाण्याऐवजी उसाच्या रसाने अभिषेक करावा। म्हणजेच उसाच्या रसानेच आपण अभिषेक करता करता ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। नमो नमो शंकर सोमनाथ शंकर जय शंभो हे शिवाय नमो नमो शंकर सोमनाथ शंकर सुप्रदेव हे महेश्वर। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे, तो म्हणजे ओम नागेश्वराय। मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी वृषभ राशीच्या लोकांनी या मंत्राचा जप करून महादेवाची पूजा करावी आणि दुधाचा अभिषेक करावा। यामुळे नक्कीच शुभफलित प्राप्त होईल आणि मनोकामनाही पूर्ण होईल। नमो नमो शंकर सोमनाथ शंकर जय शंभो हे शिवाय नमो नमो शंकर सोमनाथ शंकर सुप्रदेव हे महेश्वर। मिथुन राशी। मिथुन राशीचा मंत्र आहे ओम नमः शिवाय काल महाकाल कालम कृपालम ओम नमः। मिथुन राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी हा मंत्र जपावा, जेणेकरून शिवाची कृपा आपल्याला लाभेल। शिवलिंगावर आपण दुर्वा गवत आणि भंगाची पाने अर्पण करावीत। नमो नमो शंकर सोमनाथ शंकर जय शंभो हे शिवाय नमो नमो शंकर सोमनाथ शंकर सुप्रदेव हे महेश्वर। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगाच्या पूजेवेळी ओम चंद्रमौलेश्वर नमः या मंत्राचा जप करावा। या राशीच्या लोकांनी शिवाचा अभिषेक खिरीने करावा। दुधापासून बनवलेली खीर चालेल। तांदळाची खीर असेल तर जास्त योग्य राहील आणि खीर पातळ असावी। यामुळे कर्क राशीच्या लोकांवर महादेवाची कृपा होईल। नमो नमो शंकर सोमनाथ शंकर जय शंभो हे शिवाय नमो नमो शंकर सोमनाथ शंकर
राशी. सिंह राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी श्री सोमेश्वराय या मंत्राचा जप करावा. भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर प्रियो शंभो हे शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवाची उपासना करताना ओम नमः शिवाय काल ओम नमः या मंत्राचा जप करावा. यासोबतच या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर 5 बेलपत्रे अर्पण करावी. बेलपत्रे कधीही रिकामे देऊ नका हे लक्षात ठेवा. त्याबरोबर आपण 1 मूठ तांदूळही अर्पण करा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर प्रियो शंभो हे शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर. तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवपूजनाच्या वेळी ओम श्री नीलकंठाय नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने भगवान शिव सर्व संकटे दूर करतात आणि या लोकांनी महादेवाला दह्याचा अभिषेक करावा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर प्रियो शंभो हे शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी ओम ओम जून 6 या मंत्राचा जप करावा आणि शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्यास घरात सुख समृद्धी नांदेल. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर प्रियो शंभो हे शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर. धनुराशी. धनुराशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पूजेच्या वेळी ओम नमो शिवाय गुरुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या राशीच्या लोकांनी या मंत्रामुळे शिवासोबत आदिशक्तीही प्रसन्न होऊन सुख देईल. या राशीच्या लोकांनी भगवान शिवांना गंगाजलाने अभिषेक करावा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर प्रियो शंभो हे शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर. मकर राशी. मकर राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजेदरम्यान ओम नमः शिवाय आणि ओम त्रिनेत्राय नमः या मंत्राचा जप करावा आणि त्यांनी शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर प्रियो शंभो हे शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी भोलेनाथाच्या पूजेच्या वेळी ओम इंद्रमुखाय नमः आणि ओम ओम श्री सोमेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. या राशीच्या लोकांनी भगवान शिवाला बेरी अर्पण कराव्यात. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर प्रियो शंभो हे शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर. मीन राशी. मीन राशीच्या लोकांनी ओम नमो शिवाय गुरुदेवाय नमः या मंत्राचा जप शिवपूजेदरम्यान करावा. या राशीच्या लोकांनी त्रिपुंड बनवण्यासाठी पिवळ्या चंदनाचा वापर करावा. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आपण या मंत्राने जप करून शिवाला प्रसन्न करून शुभफलिते प्राप्त करू शकता. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर प्रियो